नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे उज्जैनमध्ये आणि आज तारीख आहे 8 जानेवारी आणि वाजल्यात 10. निघायचा प्लॅन होता 9चा. मी तर आज लवकर आंघोळ गेली होती. रोज मी लेट करतो मुद्दामून, कारण की मला माहिती आहे की टायमावर निघत नाही. आता सर्व एक एक करून रेडी होत आहेत. ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटात आम्ही इथून निघणार आहोत आणि आता कुठेच नाही जाणार आहोत. आज 5वा दिवस आहे आपल्या ट्रिपचा. आता डायरेक्ट घरीच जायला लागेल. घरून फोन येत आहेत की तुम्ही नक्की 2 दिवस गेले होते आणि 2चे 5 दिवस झाले. काय प्रज्वल, बरोबर का नाही? 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. आज 5वा दिवस आहे. 4ला निघालो ना आपण. हो, 4, 5, 6, 7, 8, 9, 6वा दिवस आला नाही. 4था पकडला. 4था 5वा दिवस. आज 5वा 4 ब्लॉक तर गेले. हा 5वा. आज 8 तारीख आहे. 9 तारीख करू. माझे कपडे तर संपले होते. पॅन्ट जी आपण खाटू श्यामला जाताना घातलेली तीच आहे आणि टी शर्ट अमोलकडे आज उधारीवर मागितलेलं आहे. अमोलने आधी सांगितलं होतं तसं की 3 ते 4 दिवसाचे एक्स्ट्रा कपडे घ्या, पण मी ते मस्तीत घेतलं होतं. मी आणले होते थोडेच कपडे. अमोल, काय नक्की काय प्लॅन होता तुझा अजून? काय प्लॅन होता आपला? प्लॅन फक्त होता खाटू श्यामला जायचं, खाटू श्यामचं दर्शन घ्यायचं. आपले स्पॉन्सर जसे की प्रज्वल ठाकूर ते बोलले की आपण इकडे जाऊ, उज्जैनला जाऊ, आपण तिकडे जाऊ. सावरिया शेठ पण बोलले होते, पण तो कॅन्सल केला. ओंकारेश्वर बोलत होते, पण तुम्ही म्हणतात की नाही जायचं कारण की आपल्याला घरी जायचं, बरोबर. म्हणून आपण कॅन्सल केला. तर आपले शेठ बसलेले आहेत. हे आहेत आमचे प्रज्वल सेठ. तुम्हाला पहिल्या ब्लॉगपासून सांगतोय की ट्रिपचा सर्व खर्च यानेच केला आहे. तरी ओव्हरऑल खर्च करून आम्ही सांगू की तुम्हाला जर जायचं असेल आणि पर पर्सन किती येईल. 10:35 झालेले आहेत. आता पॅकिंग झालेली आहे गाडीमध्ये. आता आम्ही निघत आहोत उज्जैनमधून. फायनली आता आम्ही निघालोय. ड्रायव्हरची आता दिली ना गाडी तू? हो, ड्रायव्हरची कामच तेच असतं ना, गाडी चालवणं. आता आम्ही निघालोय आणि आम्ही चाललोय वडोदरा मार्गी. अजून आम्हाला सुरत मार्ग पण दाखवत होता आणि नाशिक पण आम्ही चूज केला वडोदरा. बाकीचं सर्व रस्त्यावरून दाखवत होते 13 ते 14 मॅक्झिमम तास. आम्ही ज्या रोडने चाललो आहेत 15 तास. पण रोड चांगले असतील अशी आम्ही आशा करतात. वडोदरा ते पालघर बघायला गेलं तर रोड खूप चांगला आहे. वडोदरापर्यंत कसा रोड आहे इथून तेही मी तुम्हाला कळवेल ब्लॉगमध्ये. आता बघा 11 नाही वाजले ना, आम्ही पहिला ब्रेक घेतलेला आहे आणि अमोल इथे गाडी. आता अमोल बघा इथे गाडी पुसायला लागला आहे. ब्रेक का घेतला माहिती आहे का? प्रज्वलला ती कॉफी काय चहा प्यायचा होता म्हणून त्याने डायरेक्ट गाडीच थांबवली. मला वाटलं ब्रेक प्रज्वलसाठी घेतलेला, पण मी चुकीचं आहे. गुड्डीला चहा प्यायचा होता. नाही, तू तुझ्यासाठी ब्रेक घेतला असं. तू शेवटी इन्फ्लुएन्सर आहे. आता तू मोठी होईल ना, आम्हाला अख्खा इंडिया फिरवणार आहे. तुम्ही काय, मी मॅनेजमेंटमध्ये थोडी आहे. माझं हेच आहे 4 दिवसपासून लोकांना आवडेल ना, माहिती आहे. बघा गाडीवरचं प्रेम कसं असते. अख्खी पुसायला लागलाय. माखले त्याला माहित आहे परत हायवेला माखणार आहे, तरी तो पुसायला लागलाय. काय बोललेल तू? काय नाही माझ्याकडे पैसे नाही घ्यायला पाहिजे तरी आपला स्पॉन्सर आहे, आपला टेन्शन नाही. तू नाही येऊन जाऊन ना हा पैशाचीच गोष्ट करतो. मला खूप राग येतो बाई. माहीत आहे आपल्याकडे पैसे नाही मिळत, पण काय स्पॉन्सर आहे आपला. बोलायचं आपल्याकडे जाम येतील पैसे तेव्हा येतील. आपल्याकडे स्पॉन्सर आहे. तर आता आमचे वादविवाद झालेले आहेत म्हणून मी चाललोय बसला. आता मी बघा बस स्टँडवर उभा आहे. उभा नाही, बसलोय बसची वाट बघत. आता बघूया पालघरची बस भेटते का इथून, नाही तर मुंबईची म्हणजे मुंबई पालघर वगैरेची बस भेटली तर मी बसून जाईल. हे मला टाकून गेले. मी तर जाणार नव्हतो कारमध्ये. आता अमोलने मला थोडा फोर्स केला म्हणून मी चाललो यांच्याबरोबर. नाहीतर मी बस पकडणार होतो. बस स्टँडवर थोडं झालेलं भांडण झालेलं मनवलं. आता भाई परत चाललो कारमध्ये. बघ परत उतरवणार नाही ना? नाहीतर आताच उतरवा. जेव्हापासून आम्ही निघालोय उज्जैनवरून, जसं उज्जैन सोडलेलं आहे तेव्हापासून खूपच चांगला हायवे लागलेला आहे. आता पाहूया हा हायवे कितपर्यंत चालतो. इनगोरियाला आहेत आता आम्ही. आत्ताच आम्हाला थांबवलंय पोलिसांनी. तर आता झोपलो होतो, म्हणजे आपली मध्ये मध्ये नॅप चालूच आहे. आता हा 1 वेच चालू आहे असं प्रज्वल बोलला. अर्धा तास झाला. आता मी उठलो का ते तुम्हाला सांगते. प्रज्वलला ना रस्त्यामध्ये कोल्हा दिसला आणि तो आम्हाला दाखवत होता, त्याच्यासाठी आम्ही उठलो तर तो गायब झाला. तो फक्त त्यालाच दिसला. अरे याला खोटं वाटतं. फॉक्स इज फॉक्स. खरंच फॉक्स होता मस्त. आता तेच बघायला उठलो ना, एवढं झोपलेलो गाड. तो ते शेड होतो ना त्याच्यात गेला तो गाडीमध्ये. तो तुम्हाला दिसला. मी चालूच माझ्या समोर होतो ना,
एवढा पटकन एवढा फास्ट गेला आणि डॉग एवढा फास्ट कधी जात नाही. मी ते 1 सेकंडसाठी मागे बघितलं बस तेवढ्यात गेला का क्रॉस झालं. जाऊ दे आता गेला आता बघा उंट दिसले रस्त्याला आणि ही आमची गुड्डी द न्यू इन्फ्लुएन्सर आहे बघा. धावत चालल्यात व्हिडिओ काढायला. 4 उंट चालल्यात. एफर्ट्स लाईक शेअर सबस्क्राईब करा. काय आहे पण तू हा बोल. काय नाही भाई, एफर्ट्स फार घेते मुलगी. तिच्या चॅनल रीच गेलीच पाहिजे. मी बघ आळशी आहे. मी इथे सनरूम मधून बाहेर निघून व्हिडिओ बनवतो. तरी तुला पण गेली पाहिजे, उन्हात करतो ना. हां आता उंट दिसलेले होते म्हणून थांबलो. तर आता माहीत पडलं की अजून 50 किलोमीटर आम्हाला अशाच रोडवर जायचं आहे. सिंगल लेन रोड आहे आणि खड्डे वगैरे पण आहेत. तर आता जेव्हा हायवे लागेल तेव्हा भेटतो. माझ्या मागे सीन बघा कसा काय एक नंबर. गावामध्ये राहण्याची मजा अलगच आहे. एकदा घ्यायलाच लागेल. ते बघा मुलगा बघ कसं बसतो. उंट डॉग बघ डॉग. एक नंबर. रस्ता खूप सुंदर आहे पण खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त गाडी सीएनजी पाहिजे. नाही भाई मी काय सांगतो, गाडी CNG नाही पाहिजे. काय माहिती आहे का नाही, सुंदर आयुष्याचे लागतात का अर्ध आयुष्य लाईनीत उभं राहत ना तर निघून जाते. आता हायवे आलेला आहे आणि मी तर झोपूनच होतो. अमोलने उठवला की चेकपोस्ट आलेला आहे. आता हायवे कधी लागला तेही मला माहिती नाही. आता लवकरच चेकपोस्ट येणार आहे. पुढे काय सांगतात ते याला बोर्ड आहे. बोर्ड त्याच्यावर लिहिलं आहे का गुजरात आणि मध्य प्रदेशचा चेकपोस्ट 200 मीटर फक्त. फायनली हे बघा समोर चेकपोस्ट. आमची तर गाडी अडवली नाही कारण की मागे मंत्री बसल्यात. आम्ही दोघं. आता मी 4था फ्यूल ब्रेक घेतलेला आहे. 2500चा टाकला कारण की आता घर जास्त दूर नाही मिळत. जर मध्येच लागला तर परत टाकू. 4:45 वाजलेले आहेत आणि आजच्या दिवशीचा पहिला ब्रेक घेतलेला आहे. खाण्यासाठी जेवायला वाजलेले आहेत 4:45 आणि हलोलला थांबलो आहे या हॉटेलला. आता पाहूया काहीतरी खाऊ आणि मग वडोदरासाठी निघू. लंच टाईम ब्रो, लंच टाईम. आज खूप दिवसानंतर आम्हाला जेवल्यानंतर स्वीट्स भेटलेले आहेत खायला. आईस्क्रीम. बजेट वाढलेला आहे ट्रिपचा म्हणून. आता जस्ट आम्ही NH48ला कनेक्ट झालेलो आहोत. मुंबई अहमदाबाद हायवेला वडोदरामध्ये आहेत. आता प्रॉपर आम्ही वडोदरामध्ये जाणार आहेत. हिचं काय काम आहे थोडं. आता आम्ही वडोदराला आलो होतो कारण की या महाशयला सोडायचं होतं याला. चल प्रज्वल, असं पण तुला वडोदराला उतरायचं होतं म्हणून तू आम्हाला इथून घेऊन आला माहिती आहे. मम्मीला सांगतो तुमच्या प्लॅन आधीपासून होता का? व्हिडिओ बघा तुम्ही ह्याचा उतरायचा. हा बाता मारतो, खोटा बोलतो खूप. तू वडोदराला खास आम्ही दहीपुरी खायला आलोय. का गं? दहीपुरी कारण की ही इकडूनची फेमस दहीपुरी आहे. जे ते लोक वडोदरामध्ये राहतात. कोण नाही. डिश नंबर 2 दिल्ली चाट विथ दिल्ली. वडोदराला आलो आणि राजवाडी चहा नाही पिला तर काय पिला? काय गुड्डी बरोबर ना? काय नाही, चहा पिऊ शकतो. इथे दुसरं काही भेटत नाही गुजरातमध्ये. तुला काय वाटते? काय भेटते ना गुजरातमध्ये? आपण तर जाम काय खाल्लं. आपण बरोबर ऐकलं तेव्हा वडोदराला. मग मॅगी. 8:15 झालेले आहेत आणि आता जस्ट आम्ही वडोदरावरून निघालोय घरी जाण्यासाठी. आज आपला शेवटचा दिवस आहे ट्रिपचा. अजून खूप साऱ्या ट्रिप्स येतील अशी मी आशा करतो 2026मध्ये. आता 6 तास 54 मिनटं दाखवत आहेत. म्हणजे आपला अरायविंग टाईम आहे ते 3 वाजता दाखवत आहे. तर 1-2 ब्रेक तर होणारच आहेत. मग थोडा अजून वेळ होणार आहे. तर नाईट ड्राईव्ह करायची आहे. आता पाहूया किती वेळ लागतो घरी पोचायला आणि आपला प्रवास कसा जातो ते तुम्हाला सांगेल. तर बघा बाहेर एक भाऊ भेटलेला आहे. इंदोरवरून निघाला आहे आणि 12 ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला चाललेला आहे. तर गुड्डीच्या चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटणार आहे तुम्हाला. तर नक्कीच जाऊन ऋतिका पाटीलचा चॅनल सर्च करा. इंस्टाग्रामवर देखील रील पण टाकणारच असेल. ती टाकली तर इंस्टाग्रामवर बघायला भेटेलच तुम्हाला. 12:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलो आहे दमनला. रस्त्यात साधारण होतं म्हणजे डिटूर घेतला आहे 11 किलोमीटरचा. परत हायवेला 11 किलोमीटर जायचं आहे. पण आता एवढं फिरलेलो तर विचार केला दमनला पण निघूनच जाऊ.
आता दमनच्या बीचवरच फिरत होतो, पण एक लेफ्टला अशी लाईटिंग लावलेली गल्ली दिसली. इथे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत पण सर्वच बंद आहेत, पण खूप सुंदर म्हणजे लाईटिंगमुळे वाटत आहे इथे. पहा, आम्ही अहमदाबाद साईडला म्हणजे वडोदरावरून आलो म्हणून आम्ही इथून आलो आणि या गल्लीमध्ये गेलेलो. पुढे जाऊन युटर्न मारून आलो. कार इथे पार्क केलेली आहे आणि समोरच बीच आहे, देवका बीच आहे. आणि एवढा आता फिरलोच होतो तर विचार केला दमणला पण वळून जाऊ. अजून तरी प्लॅन फिक्स नाही मिळत की घरी जायचं आहे की इथे स्टे करायचं आहे. आता आपला प्लॅन कधीही बदलू शकतो. अजून आम्ही जेवलेले नाही मिळत. इथे पाहिलं पण रेस्टॉरंट काय उघडे मिळत नाही अजूनपर्यंत एकही. जर आम्हाला इथे थोडंफार खायला भेटलं समोर तर आम्ही पहिले ते खाऊ, नंतर मग आपल्याच हायवेला रेस्टॉरंट बघू. आम्ही जेवलो का नाही, कारण की आम्हाला जेवायचं होतं नॉनव्हेज आणि आम्हाला एकही रेस्टॉरंट भेटला नाही. आणि आता लागलेला आहे शुक्रवार, तर आता आम्ही व्हेजसाठी पैसे खर्च करू नाही शकत. काय अमोल, बरोबर ना? आता दमनला आपल्याला स्टे करायचा प्लॅन फिक्स आहे का नाही? हो मग नक्कीच. तर मी तुम्हाला सांगितलं हा नक्की बोलतो, पण अजून आमचा फिक्स नाही मिळत. त्याच्याकडून 4 फोन आलेले आहेत की आजच्या आज घरी आहे, नाहीतर आमचे तर प्लॅन अजून 10 दिवस फिरायचा होता. आता इथे थंडी तर लागत नाही मिळत, काय माहिती. आता आम्ही 7 डिग्रीत होते, आता इथे काय टेम्परेचर असेल 15 डिग्रीच्या वरतीच असेल. पण आता मला तर काही थंडीची सवय झाली आहे म्हणून होऊ शकते. इथे आलेलं आता गुड्डीने मॅगी घेतलेली आहे, ती थोडी खातो, भूक लागली आहे खूप. 2:30 वाजलेले आहेत आणि आता आलो आहे हॉटेल अतिथीमध्ये डिनर करायला, कारण की अजूनपर्यंत आम्ही काही खाल्लेलं नाही मिळत. दमनमध्ये मॅगी खाल्ली, आता इथे थोडं जेवतो आणि मग घरी जायला निघूया. जेवणामध्ये चिकन चंगेजी, डाळ, रोटी आणि राईस यायचा बाकी आहे. आता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे आणि आता घरी जायला 1.5 तास तरी लागेल मला वाटते. 3:30 वाजलेले आहेत. तर घरी जाऊन व्हिडिओ एंड करण्यापेक्षा इथेच करतो. चला गाईस, गुड नाईट. होप करतो या 5 दिवसाच्या 5 व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. तर आपण टोटल 5.5 ते 6 दिवसात फिरलोय 2653 किलोमीटर. आणि शेवटला पण एक फ्यूल ब्रेक घेतला होता, त्याच्यात फक्त 500 रुपीजचा फ्यूल टाकला. तेव्हा आम्ही झोपलेलो ना सर्व झोपलेले. तर आता घरी पोचलो. घरी जाऊन व्हिडिओ एंड करू. जिकडून चालू केली होती तिकडेच जाऊन एंड करू. गाडीत केली होती पण तरी एकदा घरी जाऊन व्हिडिओ एंड करू. 5:34 झालेली आहेत आणि जिथे आपण व्लॉग चालू केला होता तिथेच संपवणार आहोत. खूप चांगली होती रोड ट्रिप, खूप मजा आली. असेच आम्ही रोड ट्रिप पुढेही आणत राहू तुमच्यासाठी. तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. आणि आत्ता मी फ्रेश झालो आणि झोपणार नाही मिळत लगेच. पहिले व्हिडिओ एडिट करू आणि मग झोपूया.